हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर रवींद्र मेश्राम, विश्वज्योती हॉस्पिटल, ख्रिस्तानंद चौक, ब्रह्मपुरी. आमच्याकडे एक असे पेशंट आहेत की ज्यांना 6 ते 7 वर्षापासून मायग्रेन आणि डोकेदुखीचा खूप त्रास होता. सोबतच क्रॉनिक कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होता. या आजारामुळे ते जवळपास बरेच औषध पाणी आणि उपचार करून त्रासलेले होते. तर ट्रीटमेंट केल्यानंतरसुद्धा त्यांना पूर्णपणे आराम पडत नव्हतं आणि औषध घेतल्यानंतर तात्पुरतं त्यांना थोडंसं बरं वाटायचं. पेशंटला रात्रभर झोप येत नव्हती. तर त्यांच्याकडूनच आपण थोडीशी त्यांची माहिती घेऊ. पेशंटचं नाव आहे वामिना काय दिवटे ना? वामिना दिवटे. वय किती आहे? 37 वर्ष. वय 37 वर्ष आहे. राहणारं कुडेगाव. इथले त्या पेशंट आहेत. लाखांदूरजवळ कुडेगाव आहे. तिथले ते पेशंट आहेत. तर बोला ताई, तुम्ही तुमचे ओपिनियन सांगा. तुम्हाला कसं वाटत होतं, आता कसं वाटत आहे आणि किती दिवस झाले ट्रीटमेंट केलं तर ते सांगायला. मला मायग्रेनचा त्रास होता. पोट साफ नव्हतं होत बरोबर. मेश्राम डॉक्टरकडे ट्रीटमेंट केल्यामुळे माझ्या तब्येतीत बहुत सुधारणा झाली आहे. मला डोक्याचा त्रास कमी झाला आहे आता आणि पोट पण बरोबर होत आहे, क्लिअर होत आहे. झोप लागत आहे आता? मला आता व्यवस्थित झोप पण येत आहे. डोकं दुखण्याचा त्रास आता किती % बरं वाटत आहे आता तुम्हाला? 95% तरी माझं डोकं कमी झालं आहे. आणि किती वर्षापासून डोकेदुखीचा त्रास होता तुम्हाला? मला 7 वर्ष झाली डोकेदुखीचा त्रास होता. तर आणि पोट साफ होत नव्हतं, 2-2, 3-3 दिवस सापडवत होत ना? हो. तर आता तब्येत एकदम व्यवस्थित वाटत आहे आता? हो, पहिल्यापेक्षा थोडंसं बरं वाटत आहे? बरं वाटत आहे आता. संडास वगैरे पातळ होत आहे ना? झोप आधीपेक्षा तब्येत बहुत सुधारणा झाली आहे माझी. आता जेवण पण वाढलं आहे, भूक पण वाढलेली आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागचा मुख्य उद्देश हाच आहे की अशा प्रकारचे जे रुग्णांना औषध पाणी करून पेशंट लोक त्रासतात आणि नंतर त्रासल्यानंतर बरेचशा वेळेस डोके आणि मायग्रेनच्या आजारामुळे पॅरालिसिस वगैरे किंवा मोठे आजार, ब्रेनशी संबंधित आजार होण्याचे चान्सेस असतात. यासाठी जर तुम्ही सुरुवातीलाच ही ट्रीटमेंट जर केली किंवा ह्या ट्रीटमेंटचा वापर जर पेशंट आणि रुग्णांना झाला तर निश्चितपणे या आजारापासून बरा होता येतो आणि एका मोठ्या आजारापासून होण्यापासून आपल्याला वाचता येईल. हा या व्हिडिओ मागचा मुख्य उद्देश आहे. धन्यवाद.